बायको विमलाने प्रियकराला मिळवण्यासाठी आपल्या नवऱ्याचा खून केला होता. तिने प्रियकरासोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या आणि नवऱ्यासोबतच्या जुन्या सगळ्या शपथा तिने तोडल्या. त्यासाठी बायको विमलाने नवऱ्याचा खून केला. एवढंच नाही तर तिने आपल्या 13 वर्षाच्या मुलाला देखील गुन्हेगार बनवलं. बायको विमलामुळेच तिचा 13 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांचा शत्रू बनला. इतक्या लहान वयात त्या मुलाने असं का केलं, ही घटना कुठे घडली, काय झालं, कसं झालं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. नवरा राजनलाल दुपारच्या जेवणासाठी आपल्या घरी येतो. घरी येऊन तेव्हा तो जेवण करत असतो तेव्हा तो पाहतो की त्याच्या बेडरूममध्ये हातातले घड्याळ ठेवलेलं आहे. ते घड्याळ तो चांगलं ओळखत होता कारण ते घड्याळ सोमनाथचं होतं. सोमनाथ कोण होता? सोमनाथ हा राजनलालचा शेजारी होता, जो आपल्या बहीण सुमनसोबत दुसऱ्या खोलीत राहत होता. राजनलालला आपल्या खोलीत त्याचं येणं खूपच वाईट वाटायचं आणि ते घड्याळ तिथंच ठेवलेलं होतं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो जेवण करून पुन्हा आपल्या कामावर निघून गेला. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्याला वारंवार त्या घड्याळाची आठवण यायला लागली. त्याला वाटलं सोमनाथचं घड्याळ आपल्या बेडरूममध्ये नेमकं असं कसं काय आलं. अचानक त्याच्या मनात आलं की सोमनाथ हा आपल्या घरी लपलेला तर नाही ना. तो परत येतो आणि परत आल्यावर त्याच्या डोळ्यांनी जे दृश्य पाहिलं ते अत्यंत लाजिरवाणं होतं. कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला जर अशा अवस्थेत पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचा संशय खात्रीत बदलला होता. सोमनाथ आणि त्याची बायको विमला दोघेही या जगापासून बेखबर दुसऱ्या जगात हरवलेले होते. एकमेकात ते पूर्णपणे सामावलेले होते. त्यांना याची कल्पनाच नव्हती की ते जे करत आहे, त्या क्षणाचा जे आनंद घेत आहे, त्या क्षणी कुणी त्यांना पाहूही शकत नव्हतं. कारण विमला पूर्णपणे समजत होती की तिचा नवरा दुपारचं जेवण करून पुन्हा ड्युटीवर गेला आहे. आता तो संध्याकाळीच परत येईल. मुलंही घरी नव्हती. मोका चांगला होता. तिने सोमनाथला बोलावलं आणि त्याच्यासमोर स्वतःला सादर केलं आणि मग दोघेही दुसऱ्या जगात हरवून गेले. पण एक संशय जो नवरा राजनलालच्या डोक्यात एक संशयी विचार निर्माण झाला होता. त्या संशयानेच त्या दोघांचं भांडाफोड केलं होतं. कारण जेव्हा एखाद्याचा पापाचा घडा भरतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या कारणाने ते फुटतंच. विमलाच्या पापाचा घडा सुद्धा भरून आला होता. ती आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या सोमनाथसोबत प्रेम करत होती. तिचं वय सुमारे 40 वर्षे होतं आणि त्या 40व्या वयात ती 30 वर्षाच्या सोमनाथसोबत प्रेम करत होती. आणि फक्त प्रेमच नाही तर रोज कोणतीही भीती न बाळगता ती स्वतःला सोमनाथला समर्पित करत होती आणि त्याच्यासोबत रंगारंग कार्यक्रम करत होती. त्यावेळी नवरा राजनलालने जेव्हा हे पाहिलं तेव्हा मित्रांनो, अशावेळी कोणताही नवरा आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध करताना पाहतो किंवा पकडतो तेव्हा तो काय करतो माहीत आहे का? तो आपला राग आवरायला अपयशी ठरतो आणि मग बायकोचा जीव घेण्याचा किंवा तिच्या प्रियकराचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. पण नवरा राजनलालने पुढचं भविष्य पाहिलं की जर मी बायकोला मारलं किंवा तिच्या प्रियकराला मारलं आणि मग जेलमध्ये गेलो तर माझ्या मुलांचं काय होईल. म्हणून त्याने आपला राग आटोक्यात ठेवला. तो अगदी शांत झाला, जणू कुणीतरी त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतलं आहे. तिचा प्रियकर सोमनाथ तिथून पळून गेला आणि त्यानंतर जेव्हा तो निघून गेला तेव्हा बायको विमलाने आपले कपडे नीट घातले. मग राजनलाल तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, तुला कशाची इच्छा होती? माझ्याकडून तुला कुठे काही कमी पडलं असेल तर तू मला सांगायला पाहिजे होतं. जर तुझ्याकडून मी कुठे दुर्लक्ष केलं असेल तर एकदा माझ्यासोबत बोलायला हवं होतं. असं घरात गुलछर्रे उडवणे योग्य नाही. मुले मोठी होत आहे. ज्या मार्गावर तू चालली आहे तो मार्ग अशा घाणीकडे जातो. जर त्या घाणीचे डाग तू आयुष्यभर धुतलेस तरी तो वास कधी तुझ्या शरीरातून जाणार नाही. म्हणून आपले पाय मागे घे आणि हे सगळं संपव. मी तुला समजावत आहे, शिक्षा देत नाही. जरी मी तुला या अवस्थेत पाहिलं असेल तरी मी तुला कितीही मोठी शिक्षा देऊ शकतो, ती सगळीच कमी पडेल. पण मी तुला कोणतीही शिक्षा देणार नाही, फक्त समजावत आहे. नवऱ्याने इतक्या प्रेमाने समजावलं होतं. कशासाठी? कारण त्याला वाटत होतं त्याचं घर उद्ध्वस्त होऊ नये.
बायकोची इतकी मोठी चूक पाहून सुद्धा कोणताही माणूस आपल्या बायकोच्या लहान मोठ्या चुका माफ करू शकतो, पण जर तो आपल्या बायकोला दुसऱ्याच्या भाऊपाशात किंवा त्याच्या खाली किंवा कुठल्याही नग्न अवस्थेत पाहतो तर साहजिकच तो ही चूक मान्य करत नाही. पण राजनलालने आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि आपला पुढचा मागचा विचार करून बायकोच्या सगळ्या चुका माफ केल्या. पण इथे त्याची बायको विमला सुधारायला हवी होती. पण विमलाला 40 वर्षाच्या वयात 30 वर्षाच्या सोमनाथचं असं वेड लागलं होतं की ती त्याला विसरू शकत नव्हती. ती त्याला सोडू शकत नव्हती. नवऱ्याचं समजावणं तिच्यावर काहीही परिणाम करत नव्हतं आणि तिने त्याच मार्गावर पावलं टाकली ज्या मार्गावर ती चालत होती. म्हणजे नवरा ड्युटीवर गेल्यावर ती सोमनाथला बोलवायची आणि त्याच्यासोबत जोरदार कामक्रीडा करायची. दोघे एकमेकांमध्ये इतके गुंग होऊन जायचे की त्यांना कुणी पाहिलं की नाही याची काही पर्वा नसायची. इथपर्यंत सोमनाथची बहीण सुमन जिच्याकडे तो राहत होता तिलाही आपल्या भावाबद्दल आणि विमलाबद्दल सगळं कळालं होतं की ते दोघे नेमका काय घाणेरडा प्रकार करत आहे. पण त्याची बहीण म्हणून ती गप्प होती, कारण जर तिने या बाबतीत आपल्या नवऱ्याला म्हणजे सोमनाथच्या दाजीला म्हणजे ऋषीपालला सांगितलं तर कुठे यांच्यात भांडणे होऊ नये म्हणून ती आपलं घर वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाहूनसुद्धा गप्प राहिली. मित्रांनो, हा नवरा राजनलाल आणि ही विमला शेवटी कुठून आले होते, कुठले रहिवासी आहे? उत्तर प्रदेशमध्ये मथुरा नावाचा एक जिल्हा आहे आणि राजनलाल हा मथुरा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी होता. राजनलालच्या वडिलांकडे शेतीची जमीन होती आणि ते शेती करूनच आपल्या मुलांचा पालनपोषण करत होते. पण राजनलालला शेती करणं आवडत नव्हतं म्हणून तो शहरात जायचं स्वप्न पाहत होता. त्याने आपल्या गावात हे पाहिलं होतं की गावातील लोक दिल्ली, मुरादाबाद, बरेली आणि आजूबाजूच्या मोठ्या शहरामध्ये जाऊन रोजीरोटी कमावत होते आणि त्यांचा खर्च पाणी छान चालत होता. म्हणून राजनलालने सुद्धा ठरवलं की मी सुद्धा शहरात जाऊन चांगली कमाई करीन. तो गावात मेहनत मजुरी करून शेती करून कमावू इच्छित नव्हता. म्हणून त्याने वडिलांकडे परवानगी मागितली की मी शहरात जायला इच्छितो. वडील म्हणाले की मुला, जर तू आपलं भविष्य शहरात घडवू इच्छित असेल तर मला काही आक्षेप नाही, तू शहरात जा. मग राजनलाल आपल्या गावातील एका मित्रासोबत मथुरेला जातो. मथुरेमध्ये साडी रंगवण्याच्या कारखान्यात तो कामाला लागतो आणि देवाची कृपा म्हणजे असं काही झालं की काही दिवसातच राजनलाल चांगले पैसे कमावू लागतो. मग महिन्यात 2 महिन्यात तो घरीही फेरी मारायचा. गावकऱ्यांनी आणि वडिलांनी पाहिलं की राजनलाल चांगले पैसे कमावत आहे. ज्या स्वप्नांचा त्याने विचार केला होता ती स्वप्ने आता खरी होताना दिसत होती. म्हणून आता राजनलालसाठी लग्नाची स्थळं येऊ लागली, कारण अजून त्याचं लग्न झालं नव्हतं. आणि मग राजस्थानामधल्या हिंडोन शहरात विमला त्याला पसंत पडते. नातेवाईकांच्या ओळखीने आणि गावातल्या लोकांच्या मध्यस्थीने दोघांचं स्थळ जुळवलं जातं आणि त्यांचं लग्न लावून दिलं जातं. कारण सुरुवातीला राजनलाल विमलाला आपल्यासोबत शहरात ठेवत नव्हता तर तिला गावातच ठेवायचा. तो दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा घरी यायचा आणि 2-4 दिवस विमलासोबत राहून पुन्हा आपल्या ड्युटीवर निघून जायचा. अशा प्रकारे काळ पुढे सरकत गेला आणि विमला 3 मुलांची आई बनली. जेव्हा ती 3 मुलांची आई झाली, मुलं मोठी होऊ लागली आणि राजनलाल शहरात चांगली कमाई करत होता. त्याचं 2-3 वेळा प्रमोशन देखील झालं होतं, म्हणून त्याचा पगार देखील वाढला होता. त्यामुळे मुलांना शहरात ठेवायला कुठलीही अडचण राहिली नव्हती. म्हणून तो आपल्या मुलांना आणि बायकोला आपल्यासोबत शहरात घेऊन आला. ज्या इमारतीमध्ये म्हणजे ज्या घरात त्याने भाड्याची खोली घेतली होती त्याच बिल्डिंगमध्ये सुमन देखील राहत होती. तिचा नवरा ऋषीपाल होता. तो सुद्धा त्याच रांगाईच्या कारखान्यात काम करत होता. आणि दुसऱ्या खोलीत पूजा नावाची एक मुलगी राहत होती जी राजनलालच्या साडूची मुलगी होती. पण ती विधवा झाली होती, तिलाही मुलं होती आणि ती तिथेच राहून एका कंपनीत काम करत होती आणि आपल्या मुलांचं पालनपोषण करत होती. म्हणून साडूची मुलगी असल्यामुळे राजनलाल पूजाकडे थोडं झुकत होता. पण ही गोष्ट विमलाला अजिबात आवडत नव्हती, कारण विमला पूजासोबत कुठलाही संबंध ठेवत नव्हती. जरी पूजा विमलाच्या बहिणीची मुलगी होती तरीही पूजा संध्याकाळी ड्युटीवरून येत असायची. मग स्वयंपाकाला लागायची, सकाळी आपल्या मुलांना शाळेत पाठवायची. म्हणून ती कुणासोबत जास्त बोलत नव्हती
आणि कुणासोबतही चुगल्या करत नव्हती. तिला आपल्या कामाशीच मतलब होता. म्हणून विमला आणि पूजा नावापुरत्याच नातेवाईक होत्या, पण त्यांचा फारसा संबंध नव्हता. इकडे राजनलाल आपल्या बायकोची भाची समजून, तिला म्हणजे साडूची मुलगी समजून तिची मदत करत होता आणि तिच्याजवळ बसत असायचा आणि काम कसं चाललं आहे याची चौकशी देखील करत होता. पण हे सगळं विमलाला बिलकुल आवडत नव्हतं आणि विमला याचा चुकीचा अर्थ काढत होती. पण राजनलाल या गोष्टीकडे लक्ष देत नव्हता. वेळ असाच पुढे सरकत गेला. त्याच काळात सुमनचा भाऊ सोमनाथ सुद्धा आपल्या बहिणीकडे राहायला आला आणि एका कारखान्यात काम करू लागला. सोमनाथचे लग्न झाले नव्हते. तो हट्टाकट्टा तंदुरुस्त होता. त्याचं वय 28 ते 30 वर्षे होतं. वेळ खूप वेगाने निघून जात होता आणि राजनलालची 3ही मुले हळूहळू तरुणाईच्या उंबरठ्यावर पावलं टाकत होती. त्याच काळात राजनलालच्या वडिलांचं निधन होतं. म्हणून आता घरी शेती सांभाळणारा कुणीच उरला नव्हता. म्हणून राजनलालने आपल्या मोठ्या मुलाला रवीला त्याच्या आजीकडे गावाला पाठवलं. त्याचं वय 17 वर्ष झालं होतं आणि तो म्हणाला, बेटा आता तू तुझ्या आजीकडे राहा, कारण बापूजी या जगातून गेले आहे. आता शेती तूच सांभाळ आजीसोबत राहून. म्हणून एक मुलगा त्याने गावाला पाठवला. आता त्याच्याकडे उरला होता 8 वर्षाचा सगळ्यात लहान मुलगा आणि 13 वर्षाचा आकाश नावाचा मुलगा. याच काळात राजनलालच्या बगलेत एक जखम झाली आणि ती जखम बरी होत नव्हती. ती जखम खूप खोल झाली होती. त्यामुळे राजनलाल खूप टेन्शनमध्ये राहू लागला होता. एकीकडे हे टेन्शन होतं आणि दुसरीकडे राजनलालची बायको विमलादेवी तिच्या नवऱ्याला त्याच्या भाचीच्या जवळ बसू देत नव्हती आणि त्याच्यावर खोटे आरोप लावू लागली होती की तुझे त्या मुलीसोबत अनैतिक संबंध झाले आहे, तिच्यापासून तू लांब राहा. या सगळ्या टेन्शनमुळे राजनलाल दारू पिऊ लागला होता आणि बगलेतल्या जखमेच्या वेदनामुळे तो विमलाकडे जाणंही टाळू लागला होता. इकडे विमला चिडचिडी झाली होती, कारण तो भाचीच्या जवळ बसतो पण माझ्याकडे यायला त्याला त्रास होतो असं तिला वाटू लागले होते. तिला वाटलं माझ्यामध्ये काय काटे उगवलेत. विमलाला हवं होतं की तिचा नवरा तिच्याजवळ झोपावा. या सगळ्यामुळे नवरा बायकोमध्ये हळूहळू दरी निर्माण होऊ लागली. विमला निश्चित राहू लागली आणि मग राजनलाल दारू पिऊन आपल्या कामात मस्त राहू लागला. दारू पितो, कामावरून येतो आणि झोपतो. विमला रात्रभर करवट बदलत राहायची. तिला हवं होतं की नवऱ्याने आठवड्यातून 1-2 वेळा तिच्याकडे यावं. आता हे सगळं असं चालू असताना विमला मात्र टेन्शनमध्ये राहायची. जेव्हा तिचा नवरा कामावरून परत घरी यायचा तेव्हा शेजारी खोल्या असल्यामुळे, एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणं चालू झालं होतं. एक दिवस सोमनाथने विमलाची तारीफ केली. भाभी, तुमची सुंदरता आजही 40 वर्षाच्या वयात जशीच्या तशी आहे. तुमची मुलं तरुण होत चालली आहे तरी तुम्ही इतकी सुंदर दिसता. आणि मग तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसता? तुम्ही तर आधी नेहमी हसायच्या. हीच विमलाची दुखती नस होती, ज्यावर सोमनाथने हात ठेवला. विमला म्हणाली, या सुंदरतेचं मी लोणचं घालू का? याकडे पाहणारं कुणीच नाही. सोमनाथ म्हणाला, तुमचा नवरा राजन भैया तुमच्यावर प्रेम करत नाही का? विमला म्हणाली, प्रेमाची गोष्ट काय करतो? तो तर सरळ तोंडाने माझ्यासोबत नीट बोलत देखील नाही. आता सोमनाथला यामध्ये इंटरेस्ट येऊ लागला आणि तो तिच्या मागे मागे फिरू लागला. कोणता तरी असा मोका शोधू लागला की जेव्हा विमला त्याला संकेत देईल, म्हणून तो तिची तारीफ करत राहायचा. इथपर्यंत की बाजारात देखील तिच्यासोबत जायचा. पण तो अशा संधीच्या शोधत होता की जेव्हा ते दोघे एक होतील. त्याला माहिती होतं की जर त्याने स्वतःहून विमलाजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर विमला त्याला नकार देणार नाही, कारण विमलालाही तहान लागली होती. आणि मग एक दिवस जेव्हा घरात कुणी नव्हतं, सगळे आपल्या कामावर गेले होते, मुले शाळेत गेली होती, त्यावेळी सोमनाथ घरी आला. तो पाहतो की विमला आपल्या खोलीत एकटी आहे. तो तिच्याजवळ जाऊन बसतो. विमला त्याला पाहून म्हणते, मी तुझ्यासाठी चहा बनवते. आज इतक्या लवकर तू कसं काय आला? तेव्हा सोमनाथने विमलचा हात धरला आणि तो म्हणाला, मी चहा पिण्यासाठी आलो नाही. विमला विचारते, मग कशासाठी आलाय? तो म्हणाला, मी तुझ्यासोबत वेळ घालवायला आलो आहे. तुझ्या या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हसू पाहायला आलो आहे आणि तुझी वर्षानुवर्षे तहानलेली आहे, तुझी तहान भागवायला आलो आहे. हे ऐकून विमलाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि तीही स्वतःला सोमनाथकडे सोपवते, कारण विमलाला देखील वर्षानुवर्षे तहान लागलेली होती. राजनलालने वर्षानुवर्षे तिला कधीही मनापासून प्रेम दिलं नव्हतं. आज संधी होती स्वतःपेक्षा 10 वर्षांनी लहान अविवाहित सोमनाथच्या भाऊपाशात सामावण्याची.
आणि त्या दिवशी तिला जो सुकून आणि समाधान मिळालं त्यामुळे वर्षानुवर्षात दडलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. जेव्हा सोमनाथने तिला आपल्या भाऊपाशात घट्ट पकडलं त्या दिवसानंतर ती सोमनाथसाठी वेडी झाली. कारण ती 40 वर्षाची होती. ती नेहमी नवऱ्याच्या विरहासाठी तडफडत होती. त्या वयात जेव्हा 30 वर्षाच्या तगड्या अविवाहित तरुणाचा साथ तिला मिळाला तेव्हा तिला लग्नाच्या पहिल्या वर्षात मिळालेला अनुभव पुन्हा मिळाला. म्हणून तर ती त्याच्यावर फिदा होणारच होती. हळूहळू तिने राजनलालला आपल्या आयुष्यातून बाजूला काढायला सुरुवात केली. फक्त गरज असेल तेव्हाच ती त्याच्यासोबत बोलायची. आता राजनलाल दर 20-25 दिवसातून एकदा बायकोच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा देखील ती त्याला झिडकारायची. म्हणायची, झोप, तुझ्याबद्दचं काम नाही. कारण तिची भूक आता दुसरीकडेच भागत होती. एकूण काय, राजनलालला जाणू लागलं की नवऱ्याचं वर्तन बदलत चाललंय आणि नेहमीच सोमनाथ तिच्या घरात पडलेला असायचा. सुरुवातीला राजनलालला असं वाटायचं की सोमनाथ सुमनचा भाऊ आहे, आपला शेजारी आहे, समोरासमोर एकाच बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून एकमेकांच्या घरी येणं जाणं सामान्य आहे, यात काही वाईट नाही. पण जेव्हा सोमनाथचं त्याच्या खोलीत जास्त येणं जाणं सुरू झालं तेव्हा राजनलालला हे खटकू लागलं आणि त्याने आपल्या बायकोला सांगितलं की या मुलाला सांग आमच्या खोलीत जास्त येऊ नको. हा आपला काय लागतो, कुठला नातेवाईक नाही, तू याला सारखं का बोलवते. त्यावेळी विमलाने त्याला शांत केलं आणि म्हणाली, ठीक आहे, मी त्याला मनाई करेन. पण एक दिवस जेव्हा राजनलाल दुपारचं जेवण करायला घरी आला तेव्हा सोमनाथचं घड्याळ जे होतं ते तो चांगलं ओळखत होता. ते तिथं ठेवलेलं होतं. कारण असं होतं की राजनलाल दरवाजा ठोठावत आला तेव्हा विमला आणि सोमनाथ एकमेकामध्ये गुंतलेले होते. प्रेमाच्या गोडगोड गोष्टी करत होते आणि कदाचित संबंधाची तयारी करत होते. म्हणून राजनलाल आला तेव्हा ते दोघे वेगवेगळे झाले आणि राजनलाल बाहेर गेला पण सोमनाथचं घड्याळ तिथे राहून गेलं. जेव्हा राजनलाल जेवण करून निघून गेला तेव्हा त्याच्या मनात सतत हीच गोष्ट घोळत राहिली की सोमनाथचं घड्याळ आपल्या खोलीत काय करत होतं. मग त्याने विचार केला की कुठे सोमनाथ आणि माझ्या बायकोमध्ये काहीतरी चालू तर नाही ना. आत्तापर्यंत त्याला याची खात्री नव्हती, फक्त संशय होता. पण जेव्हा तो परत आला आणि संशयाच्या आधारावर पाहिलं की सोमनाथ त्याच्या बायकोसोबत काहीतरी चुकीचं तर करीत नाही ना, त्याने आपल्या बायकोला सोमनाथच्या खाली म्हणजे त्याच्या भाऊपाशात पाहिलं. दोघेही अंतरंगी क्षणात होते. रंगारंग कार्यक्रम ते करत होते. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. तरीसुद्धा त्याने आपल्या बायकोला समजावलं पण पुन्हा पुन्हा समजावून देखील त्याची बायको ऐकत नव्हती. म्हणून राजनलालने सक्ती करायला सुरुवात केली, म्हणजे बायकोला मारायला सुरुवात केली. घरात दररोजच भांडणे सुरू झाले. कधी विमला आपल्या नवऱ्यावर आरोप लावायची की तुझ्या भाचीसोबत नाजायज संबंध आहे. म्हणून राजनलाल तिला ओरडायचा आणि मारायचा आणि म्हणायचा, तू माझ्यावर खोटे आरोप लावत आहे, मी त्या गरीब विधवेला मदत करतो, ती तुझी भाची आहे, मग आपल्या साडोच्या मुलासोबत मी असं का करेन. पण विमला स्वतः सोनीसोबत हे सगळं करत होती. म्हणून तिला वाटायचं की माझ्या नवऱ्याची कुठली तरी कमजोर नस माझ्या हातात यायला हवी आणि तो गप्प बसला पाहिजे. जेव्हा घरात रोज रोज भांडणे होऊ लागली तेव्हा 13 वर्षाचा आकाश याला देखील वाईट वाटू लागलं की ज्याचा बाप आपल्या आईला मारतो आणि दुसरीकडे आकाशने आपल्या आईला आणि सोमनाथला चुकीच्या अवस्थेत पाहिलं होतं. म्हणून सोमनाथ आणि विमला देखील घाबरले होते की कुठे हा मुलगा सगळ्यांना सांगून टाकेन आणि गल्लीमध्ये आपली पोल उघडी पडेल. म्हणून सोमनाथने 13 वर्षाच्या आकाशला आपल्या बाजूला वळून घेतले. कधी त्याला तो फिरायला घेऊन जायचा, कधी पैसे द्यायचा, कधी काही ना काही भेटवस्तू द्यायचा. आणि या मुलाला स्वतःचा बाप आता वाईट वाटू लागला आणि सोमनाथ चांगला वाटू लागला. घरात असं सगळं चालू होतं. राजनलाल दररोज या गोष्टीवरून बायकोला मारायचा आणि सोमनाथला घरात येऊ नको असं सांगायचा. पण जेव्हा एखादी स्त्री बिघडते आणि वृद्ध होत चाललेल्या नवऱ्याऐवजी 30 वर्षाच्या तरुणाचं सुख मिळत असेल तर ती त्याला कसं सोडेल. म्हणून आता गोष्ट इथपर्यंत पोचली की एक दिवस राजनलालने बायकोला खूप मारलं. याच कारणावरून तो ड्युटीवर गेल्यावर बायकोने प्रेमी सोमनाथला फोन केला आणि म्हणाली, ये इथे. आणि तो आला तेव्हा तो म्हणाला, तू मला का बोलावलं. विमला म्हणाली, आत्ताच मला माझा नवरा मारून गेला आहे, हे बघ माझ्या अंगावरचे निशाण. जेव्हा सोमनाथने ते जखमांच्या खुणा पाहिल्या तेव्हा तो रागाने लाल झाला. त्याच्या डोळ्यात जणू रक्त उतरलं. तो म्हणाला, आता या माणसाला रस्त्यातून हटवायची वेळ आली आहे.
विमला ही म्हणाली, हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आपल्याला मिळू देणार नाही आणि मला असंच मारत राहील. मी याच्या मारहाणीला कंटाळी आहे, काहीतरी उपाय काढ. आता प्रेमी आणि प्रियसी बायको आणि प्रियकर नवऱ्याला मारण्यासाठी जाळ टाकतात, प्लॅन बनवतात आणि तो प्लॅन अंमलात आणतात. जेव्हा पुढच्या दिवशी सगळे दुटीवर निघून जातात, कारण त्यावेळेला राजनलालची दुटी 15 दिवस रात्रीची आणि 15 दिवस दिवसाची अशी चालायची. दिवसाची दुटी संपलेली होती आणि रात्रीची दुटी सुरू होती, म्हणून तो दिवसा घरी झोपायचा. विमलाने म्हटलं, दुपारपर्यंत सगळे घरातून निघून जातात आणि राजनलाल सुद्धा गाढ झोपत असतो, तेव्हा तू ये. पुढच्या दिवशी सोमनाथ घरी आला, त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये कुणीच नव्हतं. आत येताच राजनलालची बायको विमलाने आधीच गंडासा हातात घेतलेला होता, तो त्याने सोमनाथला दिला आणि म्हणाली, माझा नवरा झोपलेला आहे, याची मान धडापासून वेगळी कर. आणि एका झटक्यात सोमनाथने त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं. डोकं वेगळं करणारा कोण? सोनी, विमलाचा प्रियकर. सोमनाथने विमलाचा प्रियकर झोपेत असलेल्या राजनलालला कळसुद्धा नाही की त्याच्यासोबत काय होत आहे. फक्त डोकं वेगळं आणि शरीर वेगळं तडफडत पडलं होतं. थोड्याच वेळात नवरा राजनलाल थंड पडला. आता चिंता झाली की या मृतदेहाचं काय करायचं. मृतदेह काढण्यासाठी दोघांनी ठरवलं की त्याच्या शरीराचे अनेक तुकडे करायचे आणि ते तुकडे पिशवीत भरून कुठेतरी फेकायचे. म्हणून राजनलालच्या शरीराचे अनेक तुकडे केले गेले. जेव्हा ते तुकडे पिशवीत भरत होते तेव्हा दरवाजाची कडी कुणीतरी वाजवली. आता साहजिकच बिल्डिंग आहे, कुणीही येऊ शकतं. कडी वाजताच ते दोघेही घाबरले. यावेळेला कोण आलंय? त्यांनी दरवाजा उघडला नाही आणि ते सावध झाले. दरवाजा वाजवणारा होता ऋषीपाल, म्हणजे सोनीचा नवरा, म्हणजे सोमनाथचा दाजी, त्याच्यासोबत विमला राहत होती. इकडे ते दोघे आता मृतदेहाचं ठिकाणी लावण्याच्या तयारीत होते. तिकडे दारात ऋषीपाल आला होता. त्यांनी दरवाजा उघडला नाही, म्हणून त्याला वाटलं कदाचित विमला झोपलेली असेल. दाराच्या खाली गॅप होता, म्हणून त्याने हात आतमध्ये घालून कडी उघडली आणि तो आत आला. आत येऊन तो पाहतो की काय, विमलाच्या खोलीचा दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजाखालून रक्त वाहत होतं. ते पाहून तो घाबरला आणि म्हणाला, हा काय प्रकार आहे? काही अनहोनी झाली आहे का? तो विमलाच्या खोलीचा दरवाजा वाजवत होता. पण विमला दार उघड, पण विमला मात्र दार उघडत नव्हती. रक्त पाहून त्याला वाटलं की खोलीत काहीतरी भयंकर झालं आहे. तो बाहेर येऊन ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून गल्लीतले लोक जमा होतात. विमलाने पाहिलं की मामला उलटा झाला आहे. आता ती आपला प्रियकर सोमनाथ आणि 13 वर्षाचा मुलगा यांच्यासोबत मागच्या गेटने पळून जाते. घटनास्थळी लोक जमा होतात आणि आतलं दृश्य पाहून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य दाटलं होतं. बिछाण्यावर राजनलालच्या शरीराचे तुकडे पसरले होते. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले. आधीच विमला आणि सोमनाथच्या प्रेमाच्या चर्चा सगळ्यांना माहीत होत्या. नवरा बायकोमध्ये याच कारणावरून भांडणे होत होती, म्हणून ऋषीपालने पोलिसांना सगळं सांगितलं आणि म्हणाला, याच दोघांनी हे केलं असावं. काही तासांच्या शोधानंतर विमला, सोमनाथ आणि 13 वर्षाचा मुलगा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच हाथरस बस स्टँडवर त्यांना पकडले जाते. पोलीस ठाण्यात नेल्यावर विमला आणि सोमनाथ सहजपणे आपला गुन्हा कबूल करतात. म्हणजे या काळीने आपल्या 13 वर्षाच्या मुलाला देखील गुन्हेगार बनवलं, कारण त्या खुनात तो मुलगाही सामील झाला होता. मुद्दा असा होता की आता ती बाई नवऱ्याला मारून जेलमध्ये आहे आणि तिचा प्रियकर सुद्धा जेलच्या मागे आहे. जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की नवऱ्याला मारून त्याच्या पैशावर ऐश करू आणि एकत्र आयुष्य घालवू, ते सगळं फेल ठरलं. कारण प्रत्येक खुनी असंच करतो की कारण प्रत्येक आरोपी असा विचार करतो की खून करून तो सुखी राहील, पण तो विसरतो की त्याची जागा जेलमध्ये असते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.